मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कार्यकारी अभियंता मोरे साहेब, तसेच आमचे सहकारी मित्र मोरे साहेब, रावत साहेब आणि थोरात साहेब, तसेच आपले सर्वांचे प्रतिनिधी म्हणून याच्यावर उपस्थित असलेले गुहाडे साहेब. आपण सर्वजण इथे कशासाठी जमलो आहोत सर्वांना माहितीच आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या जशा 3 मूलभूत गरजा आहेत. या 3 मूलभूत गरजांबरोबरच आज काळाची अजून एक नवीन मूलभूत गरज निर्माण झाली आहे, ती म्हणजे आहे विजेची गरज आहे. आणि या विजेच्या गरजेची पूर्तता आणि या विजेचा प्रवाह अखंडित ठेवण्यासाठी जो आपला लाईनमॅन, जो व्यक्ती सतत कार्यरत असतो, त्याच्या सन्मानासाठी हा दिवस आपण ठेवलेला आहे. खरं तर तसं पाहिलं तर आपण म्हणजे शासनानं खूप आधीच त्याची सुरुवात करायला पाहिजे होती, पण काही का असेना आपण मागच्या 2 ते 3 वर्षापासून सतत हा दिवस साजरा करत आहोत. जनमित्र किंवा लाईनमॅन म्हणजे खरं पाहिलं तर आपलं जी महावितरण कंपनी आहे, या महावितरण कंपनीचा पाठीचा कणा म्हणणे योग्य राहील. कारण की भरपूर 10 स्कीम निघत असतील, कोणत्याही प्रकारच्या स्कीम असो, कोणत्याही प्रकारचं जे इम्प्लिमेंटेशन असेल, ते वरतून जोपर्यंत ॲज अ इंजिनियर, ॲज अ अधिकारी म्हणून कोणी जरी असलं तरी आम्ही फक्त डायरेक्शन देण्याचं काम तुम्हाला करू शकतो. पण यानंतर जे ग्राहकांपर्यंत ती सेवा पोहोचवण्याचं किंवा ती स्कीम ऍक्च्युअल मध्ये फील्डमध्ये इम्प्लिमेंट करण्याचं जर कार्य कोणी करत असेल तर ते फक्त आणि फक्त लाईनमॅन आपल्या जनमित्रांच्या मार्फतच होतं. दुसरं कोणीही ते काम करू शकत नाही. आपला जनमित्र जिथे कुठे कार्यरत असतो तिथे घराघरातील तो एक अविभाज्य असा भाग होऊन जातो. असं सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही ज्या कोणत्या कार्यक्षेत्रात असेल तिथलचे ते जे ग्राहक असतील त्यांच्या सुखदुःखात सगळ्या याच्यामध्ये आपण सहभागी झालेलो असतो. आता मीच बऱ्याच वेळेस बघतो की कितीतरी लोकांना सांगतो की नाही तुम्ही याचं जाऊन डिस्कनेक्शन करा, तुम्ही का नाही केलं डिस्कनेक्शन. मला ॲज अ जनमित्र म्हणून तुम्ही सांगता की नाही साहेब त्यांच्या घरी असा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आपण नाही करू शकत. साहेब तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला त्यांचे पैसे आणून देतो किंवा जे काही असेल ते मी करून देतो. यावरून आपण म्हणजे एक आपल्याला असं होते की आपण जो जनमित्र आहे तो त्यांची जाणीव सुद्धा त्यांना त्या घरातला एक पाठ झाल्यामुळे होत असते. आणि तेच नातं त्या ग्राहकांचं सुद्धा त्या जनमित्राच्या प्रती असते. अशा प्रकारचं एक चांगलं नातं आपण ग्राहकांसोबत आणि जनमित्रांचं असं सगळ्यांसोबत डेव्हलप होते. त्यानंतर मागच्या वेळेस मी बोलताना एक गोष्ट बोललो होतो की जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपलं महावितरणचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे दिवसेंदिवस वाढतच आहे. ज्यावेळेस महावितरण कंपनीची निर्मिती झाली होती त्यावेळेस मात्र लाईन्स लिमिटेड होत्या, कामं लिमिटेड होती. पण जसं काळ बदलत गेला, कामं वाढत गेली, लाईनची लांबी वाढत गेली, पण आपला जो कार्यरत जनमित्र आहे, कार्यरत लाईन स्टाफ आहे, तो आहे तेवढाच आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढना झाली नाही किंवा त्याच्यामध्ये कोणतीही ऍडिशन झाली नाही. त्याच्यामुळे त्या जे कोणत्या स्कीम इम्प्लिमेंट होत असतील त्या सगळ्यांच्या कामाचं प्रेशर जर कोणावर पडत असेल तर ते फक्त आणि फक्त आपल्या लाईनमॅनवर पडते. परंतु मागच्या वेळेस मी गोष्ट ती बोललो होतो, पण यानंतर म्हणजे एका वर्षाची एक सुधारणा सांगायचं झालं तर मागच्या वर्षी जसं आता एजीच्या जे नवीन डिग्री सँक्शन्स आहेत किंवा नवीन लाईन्स आहेत ते बंद झाले. सोलारचं कुठेतरी पेनिट्रेशन झालेलं आहे आपल्या सिस्टीम मध्ये आणि त्या सोलारच्या पेनिट्रेशनमुळे काही का असे ना पण आपली जी शेतीमध्ये जी लाईन वाढत होती त्याची कुठेतरी आता थांबना झालेली आहे. आणि त्याच्यामुळे सोलार इम्प्लिमेंट झाल्यामुळे तो काही का असे ना तो एक थोडाफार लोड तरी असेल आपल्या जनमित्रांचा कमी झालेला आहे. मला वाटते याच्यानंतर जे आता स्मार्ट मीटर इन्स्टॉल झालेले आहेत सगळीकडं, भले आपल्या उपविभागात त्याचं प्रमाण कमी आहे, ते आपल्याला वाढवायचं आहे, पण त्यामुळे एक जे ह्युमन एफर्ट्स असतात जे आपल्याला घरोघरी जाऊन डिस्कनेक्शन करावं लागायचं, सर्व जनमित्रांना जे आपल्याला कष्ट घ्यावं लागायचे ते कष्ट कुठेतरी आता थांबणार आहेत. आपल्याला फक्त आणि फक्त आता एकदा शेवटचं त्या ग्राहकांसोबत उज्जत घालून काय जे असेल ते त्याच्या घरी एकदा स्मार्ट मीटर बसवायचे. एकदा शेवटचं त्याच्या घरी आपण स्मार्ट मीटर बसवलं त्याच्यानंतर आपल्याला परत त्याच्या घरी जायची गरज पडणार नाही. जे आपण 10 वेळेस जाऊन त्यांच्या घरी जाऊन येत होतो त्याची गरज पडणार नाही आपल्याला. आपण काय जे असेल ते याच्यानंतर आताच्या काळापर्यंत जे होतं आणि इथून समोर जे होणार आहे त्या काळामध्ये खूप चांगला एक बदल होणार आहे. आपण यानंतर पूर्ण स्मार्टली काम करणार आहे. ते सगळ्यांसाठी ऍडव्हान्टेज राहील आता आणि त्याची सगळ्यांनी
म्हणजे हे इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी ही तुम्हा आणि आम्हावर आहे सगळ्यांवर. माझ्यापेक्षा जास्त सगळे जिम्मेदारी जर कोणावर असेल तर ते तुमच्यावर आहे, कारण की तुम्हाला त्या फील्डला जाऊन ऍक्च्युअल मध्ये इम्प्लिमेंटेशन करायचं आहे तसं. अशा प्रकारे आपण बरेच वेळेस बघतो, आता आपले दिवाळी सारखे असतील, दसरा, असे मोठे मोठे सण जरी असेल तरी ते आपल्याला आपल्या फॅमिली सोबत साजरे करायला भेटत नाही. पण आपण ज्या कार्यक्षेत्रात कार्यरत असतो त्या कार्यक्षेत्रातील जनता यांनी सर्वांनी ते सण सुखात साजरे करावे म्हणून आपला जनमित्र ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता ते सतत त्या कार्यक्षेत्रात सतत कार्यरत असतो आणि त्या जनतेचा सण म्हणजेच तो आपला सण असतो. आपल्या घरच्यांसोबत साजरा न करता तो त्या जनतेसोबत साजरा करतो असं मला वाटते. पण मला असं वाटते की आपण सगळं करतो, हे सगळे सण साजरे करतो, सगळं तुम्ही फील्डवर जाऊन इम्प्लिमेंटेशन करता, सगळं करता, पण या सगळ्या गोष्टी करताना तुम्ही मात्र स्वतःकडे मात्र खूप दुर्लक्ष करता. ते कसं? तर मला सांगा, आता आपण आपल्याकडे म्हणजे सेफ्टीच्या बाबतीत कोणीही कधीही इथं आपण पाळत नाही, कोणतेही सेफ्टी नॉर्म्स आपण पाळत नाही. आता मला वाटतं जवळपास हा तिसरा चौथा लाईनमेंट डे असेल किंवा सेफ्टीचे प्रोग्राम सुद्धा आपण बरेच घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये दरवेळेस आम्ही एकच सांगतो की कमीत कमी तुम्ही शॉर्टिंग रॉडचा वापर करा, बाकी काही नाही केलं तरी चालते. काही काळाआधी आपल्याकडे त्याची सुद्धा आपण अवेलेबिलिटी नव्हती, पण मागच्या 2 वर्षापासून आपण शॉर्टिंग रॉड सुद्धा प्रत्येक सबस्टेशन्सला असं सगळीकडे अवेलेबल करून दिलेली आहे. आणि ती एक अशी गोष्ट आहे की जसे आपण तुम्ही बाकी सगळ्या गोष्टींवर आपण स्पेंड करतो, पण त्या एक जर शॉर्टिंग रॉड जर वापरला, समजा आपण ते स्वतःच्या सेफ्टीसाठी जर तुम्ही वापरला तर समोरची कोणती जी हानी होणार आहे, ऍक्सिडेंट होणार आहे, ते कदाचित होणार नाही. तर माझी सगळ्यांना अशी कळकळीची विनंती राहील, मी मागच्या लाईनमेंटला सुद्धा हेच बोललो होतो, या वेळेसही हेच बोलणार की सगळ्यांनी शॉर्टिंग रॉडचा वापर करा. त्याच्यामुळे जो असेल ना तुमचे 95% ऍक्सिडेंट्स हे कमी होऊ शकतात. आणि हे कोणाच्या याच्यासाठी नाही, हे तुमच्या भल्यासाठीच आहे. जे कोणी आपण काय करतो, आपण जर राहू तर आपलं फॅमिली राहील, आपला जॉब राहील आणि सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतर होतील. त्यामुळे सर्वांना मी अशी कळकळीची विनंती करतो, शॉर्टिंग रॉडचा सगळ्यांनी वापर करा. भले थोडासा वेळ लागेल त्या गोष्टीसाठी, फॉल्ट काढण्यासाठी वेळ लागेल तुम्हाला, पण ते तुमच्या सेफ्टीसाठी राहील. अशा प्रकारे मी आपला सर्वांकडनं जी आपण अशी अविरत सेवा आपल्याकडनं जी जनतेस मिळत आलेली आहे, याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर अशीच अविरत सेवा आपल्याकडनं भेटत राहील अशी अपेक्षा करतो. म्हणजे 2 शब्द